संजय राऊत यांनी केलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर. ते म्हटले की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन या दोन्ही नेत्यांना मदत केलेली आहे. कोणतं पुस्तक आहे? ते पुस्तक जे नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे. त्यांनी म्हटलं आहे नरकातला स्वर्ग, बरोबर आहे. त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत, काय नरकातला राऊत ठेवायचा. ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातूनही आवाहन करतो मी संजय राऊतांना, ते नाव बदललं पाहिजे, नरकातला राऊत केलं पाहिजे. कारण काय की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत, काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत, त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अध्यपदनाची म्हणजे स्वतःचे राजकीय अध्यपदन कसं असतं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. आणि खरं तर किती दिशाहीन व्यक्ती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहेत. आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे. आणि म्हणून त्याला मी म्हटलं की ह्या पुस्तकाचं नाव बदला. खरं तर आपल्याला माहिती आहे एकेकाळ असा होता भाजप सेना युती ही देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजींनी केलं. हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोदीजींनी हे मोदीजींनी ते. आपल्या सर्वांना माहिती आहे की गोधरा हत्याकांडामध्ये सुप्रीम कोर्टाने जी SIT केली होती त्यामध्ये 2012 मध्येच माननीय मोदीजींना क्लीन चिट मिळाली होती. 2022 मध्येही सुप्रीम कोर्टाने मोदीजींना त्या ठिकाणी कोणतेही पुरावे नाही म्हणून क्लीन चिट दिली. आणि त्यावर हा आता संजय राऊत लिहितोय की कोणतरी मध्यस्थी केली. आता म्हणून म्हटलं हा राऊताचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे. आता 2010 मध्ये अमित शहाजींना अटक झाली होती, त्याचं माहिती आहे सर्व देशाला किती राजकीय होती. पण 2014 मध्ये कोर्टाने निर्दोष सोडलं. आता कोर्ट जेव्हा निर्दोष सोडतं तेव्हा कुणाचं चालतं का? पुरावे चालतात. हा राऊत म्हणतो आम्ही मदत केली. आता ठीक आहे. त्यानंतर हा जो पुस्तक आहे हे पुस्तक खऱ्या अर्थाने अशा वेळी का आणलं त्यांनाही माहिती आहे आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी फुटत आहे. म्हणजे अशा वेळी पुस्तक आणलं तर महाविकास आघाडी किमान काहीतरी जे आता सोडून चालली आहे म्हणजे काँग्रेसचे देशाचे नेते काँग्रेस सोडून चालले, महाराष्ट्रात काँग्रेसला सोडून चालले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सोडत चालली. आणि तुम्हाला शरद पवार साहेबांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी ही म्हणजे संजय राऊतांनी जे अधपतन शिवसेनेचं केलं, संजय राऊतांनी भाजपपासून शिवसेना तोडली, एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत इमानदार कार्यकर्त्याला बाहेर जावं लागलं तो संजय राऊत. आणि तो आता पुस्तक लिहितो आणि या पुस्तकातनं आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतो. महाविकास आघाडी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा याचं खरं गालबोट लागणार संजय राऊतांना बंदी आणण्याची काही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज हे मी दाव्याने सांगतो 2014 ते 19 या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना मी अत्यंत जबाबदार मंत्री म्हणून काम केलं आहे देवेंद्रजीच्या सोबत. मोठ्या भावांना जो सन्मान देतात परिवारामध्ये, आपल्या परिवारात मोठ्या भावाला जो सन्मान देतो तेवढा सन्मान देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेला दिला. साक्षीदार मी आहे. मी 50 गोष्टी सांगू शकतो ज्या उद्धव ठाकरेंच्या देवेंद्रजींनी त्यांच्या मताने एखाद वेळेस मुख्यमंत्री पदाच्या सर्व अधिकार वापरून उद्धव ठाकरेंनी असे कितीतरी कार्य
देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्याकडून देवेंद्रजींनी मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी करून दिले आणि शिवसेना भाजपाचं नातं सांभाळण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. आणि नंतर 2019 मध्ये 5 वर्ष भावासारखं प्रेम देणारे देवेंद्रजी, त्यानंतर मात्र 2019 मध्ये मी ठाकरेचा सेनापती आहे असा ज्यांनी हातात संपूर्ण शिवसेना घेऊन आता सत्ता टिकवण्याकडे, तुम्हाला माहिती झालं, पुढचं काही सांगत नाही, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या पुस्तकातनं एक मानसिक दिवाळखोरी कशी असू शकतं आणि मानसिक दिवाळखोरीचं लक्षण कसं असू शकतं याचं उदाहरण संजय राऊत आहे. खरं तर संपूर्ण जग मोदीजींनी केलेल्या कार्याचं या ठिकाणी उल्लेख करतो आहे. संपूर्ण जगामध्ये मोदीजींनी केलेल्या दहशतवादी बिमोडाबद्दल संपूर्ण जगाकडून अभिनंदन होत आहे. आणि हा दिवाळखोर संजय राऊत असं पुस्तक लिहिते आहे. मला वाटतं या पुस्तकावर जर याच्यातला पुस्तकाचा तपास केला पाहिजे कंटेंटचा, या कंटेंटमध्ये सुप्रीम कोर्टावर आणि हायकोर्टाच्या निकालाबद्दलही काही गोष्टी आल्या आहेत. म्हणजे यांच्या जे कंटेंट आहे पुस्तकाचे काही मी वाचले आहेत. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जे निर्दोष मोदीजींनी अमितभाईला केला आहे पुराव्याच्या आधारावर, हा म्हणतो आहे की मी मध्यस्थी केली. अजून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आज जो बदनाम करतो आहे, खऱ्या अर्थाने थोडं याचा अधिक या पुस्तकाचा चौकशी केली पाहिजे. मी चौकशीची मागणी करणार आहे. या पुस्तकाच्या कंटेंटची चौकशी केली पाहिजे आणि निर्दोष सुटलेले अमितभाई, निर्दोष सुटलेले मोदीजी, सुप्रीम कोर्टासारख्या अत्यंत जबाबदार कोर्टाने या ठिकाणी पुराव्याच्या आधारावर मोदीजींना आणि अमितभाईंना सोडलं, त्यांच्याबद्दल हा उल्लेख करतो आहे संजय राऊत. म्हणून मी आधीच म्हटलं या पुस्तकाचं नाव बदलण्याची गरज आहे. या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने नरकातला राऊत केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, कोर्टाचा अपमान होईल असे काही कंटेंट त्यात आहे असं तुम्हाला म्हणायचं? मला असं वाटतं ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहे की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट एखाद्या आरोपातून दोषमुक्त केल्यानंतर त्या घटनेमध्ये आमच्यामुळं असं झालं, आमच्यामुळं असं झालं, आमच्यामुळं असं झालं, त्यामुळं मला असं वाटतं, मी आता त्याच्याबद्दल पूर्ण बोलणार नाही, पण याची जर चौकशी केली या नरकातल्या राऊताच्या पुस्तकाची, तर याच्यातून मला वाटतं निश्चितपणे या पुस्तकावर कारवाई होईल आणि देशाच्या सर्वोच्च संस्था न्यायालय, या न्यायालयाबद्दल जर टीकाटिप्पणी आली असेल किंवा न्यायालयामध्ये केस जाण्यापूर्वी आम्ही असं केलं आहे तसं केलं आहे असं जर आलं असेल तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे. त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की बाळासाहेबांनी कोणाला फोन केला आणि त्यानंतर निकाल बदलला, अशा पद्धतीचे वक्तव्य आहे. मी तेच म्हटलं आहे की जर असे वक्तव्य आले असतील की मी कोर्टाला फोन केला किंवा कुणाला फोन केला, मला माहित नाही काय बोलले आहे, पण असे वक्तव्य, असे पुस्तकं लिहून करणे, या देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचं काम करणे, या देशाच्या अत्यंत महत्वाच्या व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे, म्हणूनच नरकातला राऊत म्हटलं आहे. आणि म्हणून मला वाटतं या पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करूनच या ठिकाणी पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहोत. मला बॅन लावायचा मला अधिकार नाही, पण देशमुखांनी पुस्तक आणलं होतं. या पुस्तकात जर वस्तुस्थिती नसेल आणि न्यायव्यवस्थेचा विषय आला असेल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट बद्दल जर ते या ठिकाणी पुस्तकात लिहून आणत असेल, पुस्तकामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा उल्लेख होणार असेल, न्यायव्यवस्थेचा उल्लेख होणार असेल आणि त्या ठिकाणी राऊत म्हणत असेल की या फोननी झालं त्या फोननी झालं, तर मला वाटतं मग या पुस्तकावर लिहिणारे जे आहेत संपादक, जे काही कुणी लिहिलं आहे किंवा त्यांनी जे लिहिलं आहे त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे याची मागणी मी करणार आहे. आणि मी एकदा परत तपासणार आहे, वाचणार आहे पुस्तकानंतर याच्यात मी निर्णय घेणार आहे.